हाय, माझं नाव संदीप गायकवाड. मी गोरेगाव वेस्टला राहतो. मला स्पाईनचा आजार एक 6-8 महिन्यापूर्वी माझा स्पाईनचा आजार झाला. आजार इन द सेन्स मी डॉक्टरकडे गेलो तर मला म्हणजे थोडंसं बेंड पोर्शन, माझा पाठीचं दुखणं आणि पायाला पूर्ण मुंग्या येत होत्या. अंगठा माझा एकदम नमनेस होतं, अंगठ्याला काही सेन्सेशन नव्हतं, मला उठता बसता येत नव्हतं. मी लिटरली वॉशरूमपर्यंत सुद्धा जाऊ शकत नव्हतो. इतकी माझी परिस्थिती इतकी वाईट होती की माझी फॅमिली मला घेऊन जायचे वॉशरूमला आणि यायचे. त्याच्यानंतर ट्रीटमेंट मी सुरू केली. ट्रीटमेंट अगदी अंबानी हॉस्पिटलपर्यंत गेलो. मला सजेस्ट केलं, ऑपरेशन सजेस्ट केलं. मला मणक्यामध्ये इंजेक्शन घ्यायला सांगितलेलं. चांगले ऑर्थोपेडिक सर्जन होते, मेनन, डॉक्टर मेनन वगैरे, त्यांनी आम्हाला स्पाईनचं इंजेक्शन घ्यायला ठरलं. पण वन फाईन डे आम्हाला फिजिओथेरपी केली. फिजिओथेरपी 2 महिने कंटिन्यूस फिजिओथेरपी करूनही मला काही आराम पडला नाही. इनफॅक्ट माझा वाढत गेलं दुखणं जे होतं, त्याची सिव्हिरिटी माझी वाढली. पण एक पाडव्याच्या आधी असंच आम्हाला एका न्यूजपेपरमध्ये आम्ही एक कटिंग घेतली. न्यूजपेपर कोणता होता? लोकसत्तामध्ये आम्ही कटिंग घेतली. आम्ही म्हणालो तर सगळेच प्रयत्न केले, सगळीकडून आम्ही हरलोय. मी तर फारच खच्ची झालेलो, अपसेट झालो होतो. पण मग न्यूजपेपरची कटिंगने एकदा पाडव्याला यांचं लकीली ह्या इन्स्टिट्यूट, अमेरिकन नॉन सर्जिकल स्पाईन इन्स्टिट्यूटचं आम्ही नाव पाहिलं. नॉन सर्जिकल आहे म्हणून आम्ही ते हे घेतलं की एकदा आम्ही तयारी केली होती, ऑपरेशनची पूर्ण तयारी केली होती. माझं OT फ्रायडेला मला ऑपरेशन करणार होते, पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी. पण लकीली आम्ही इकडे फोन केला आणि यांची अपॉइंटमेंट मिळाली. पाडव्यालाही चालू होतं, गुढीपाडव्यालाही चालू होतं. आम्ही आलो आणि मी भेटलो डॉक्टर राधांना, मॅडमला आणि डॉक्टर दळवींना भेटलो. मला सिव्हिरिटी माझी इतकी होती, पण त्यांच्या पहिल्या बोलण्यात जे कॉन्फिडन्स दिला त्यांनी मला, तेव्हाच मला असं वाटलं की माझं 25% माझं दुखणं तिकडेच गेलं. मला त्यात इतका कॉन्फिडन्स त्यांनी मला दिला की तुमचं 100% होणार. तुम्हाला ना इंजेक्शन घ्यावं लागणार, ना तुम्हाला हॉस्पिटलाइज करावं लागणार, ना तुम्हाला काही करावं, फक्त तुम्हाला 1 तासाची ट्रीटमेंट आहे. तरी माझ्या मनात भीती होती की ट्रीटमेंट म्हणजे काय, माझं इतकी सिव्हिरिटी आहे आणि मी मशीन म्हणजे काय, मशिनरी काय असतात एक्झॅक्टली, हे पूल करणार, माझं म्हणजे खूप आणखीन हे वाढणार. म्हणजे हे ऑपरेशनच आहे, पण फक्त नॉन एनेस्थेटिक ऑपरेशन, असं काही मी माझ्या डोक्यात विचार आला. त्यांनी मला अगदी डेमो दाखवला. डॉक्टर राधा, डॉक्टर दळवी आणि मॅडम ह्या इतका सपोर्टिव्ह, इतका त्यांनी काळजीपूर्वक अगदी फॅमिलीसारखं ट्रीट केलं. म्हणजे मी त्यांच्या फॅमिलीचाच मेंबर आहे आणि त्यांनी मला कधी लेट मी खूप अपसेट होतो त्याच्यामुळे. फर्स्ट डेला आलो तर मला तर अजिबातच काही म्हणजे चालताही येत नव्हतं. मला म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला घेऊन आले वरती. यांनी फर्स्ट डेला 6च्या नंतर मला अपॉइंटमेंट दिली. तेव्हा कोणी नव्हतं, डॉक्टर दळवी होते. मला जेव्हा झोपलं तेव्हा घामाघूम झालो होतो मी, अगदी म्हणजे फ्रँकली घामाघूम. कारण की मला आता व्हॉट नेक्स्ट, माझा काय होणार आता नंतर, की ह्या मशीन काय मला खेचणार, माझे हाडं काय मोडतील किंवा काय करतील किंवा मालिश करणार, काय करणार, हे मला माहिती होतं. फर्स्ट बेडवर झोपलो, वॉटर बेडला. त्यावेळेस मला असं वाटलं की खरंच मला म्हणजे उठू नये या बेडवर. त्या बेडवरून ते वॉटर बेड होता. मसाज केल्यानंतर मला खूपच रिलॅक्स वाटलं. सर रिलॅक्स वाटलं. नंतर सेकंड मशीनवर जे मेन मशीन जी होती, जी बेल्ट वगैरे लावले त्यांनी, तिकडे गेलं. ती मशीन वॅक्स मशीनवर त्यांनी नेलं मला आणि मग झोपेपर्यंतही माझा म्हणजे श्वास नव्हता की आता काय होणार, व्हॉट नेक्स्ट, आता खूप पेन, आता मला ओढावं लागेल, मला खूप सिव्हिरिटी होणार. पण डॉक्टर दळवी, डॉक्टर राधा हे दे स्टूड बाय मी. त्यांनी सांगितलं तुम्हाला काही होणार, तुम्ही उलट बघा आणि ती मशीन स्ट्रेच कराल तेव्हा तुम्हाला फरक किती जाणवला. आणि फर्स्ट जेव्हा ते मशीन चालू केली, ज्याचा बीप ऐकला आणि जे स्टार्ट झाली, मी अगदी डोळे घट्टपणे मिटले होते की आता मला काही माझ्याकडे पर्याय नाही ओरडण्याशिवाय. पण जेव्हा त्या मशीनने जे त्याचं फंक्शन स्टार्ट केलं ना, तर मला पहिल्या क्षणी जाणवलं की मला काही झालंच नाही आहे. जेव्हा मशीन स्ट्रेच केलं मला काहीच झालं नाही, मला असं काही वाटलंच नाही. आणि मग नंतर ते पूल ऑन अँड ऑफ ते करत गेले. मला वाटतं 8 सायकल की 6 सायकल फर्स्ट डेला मला दिले, 6 सायकल दिले. मला असं वाटलं मी उठू, मला इथं जायचंच नाही आता घरी. हीच अख्खा 2 म्हणजे मी इथे झोपणार, याच्यावर झोपणार, ही मशीन आहे. मला तो बेल्ट काढायचाच नव्हता. इतकं रिलॅक्स वाटलं. ओके, फर्स्ट डेला कारण का माझं सिव्हिरिटी जास्त होती, मी अगदी वाकडा चालत होतो, मला चालता येत नव्हतं. फर्स्ट डेला मला पेन झालं, खूप पेन झालं ते केल्यानंतर. कारण का माझं ते इलेक्ट्रिसिटी ते जरा जास्त खेचलं गेल्यामुळे जरा हे झालं. त्याला शरीराला सवय नव्हती. 6 महिने मी बेडवर होतो म्हणून जास्त माझे हाडं पण म्हणजे हे झाले होते, म्हणून बेडवर होतो मी आणि जास्त मला त्रास झाला. सेकंड डेला पण ती इगरनेस होती की माझा दुसरा दिवस केव्हा येतो आणि केव्हा मी एकदा त्या इन्स्टिट्यूटमध्ये जातो. इथपर्यंत होतं की निदान मला 24 तासामध्ये 1 तास तरी मला बरं वाटत होतं. 1 तास म्हणजे असं ह्या इकडे आल्यानंतर मला असं वाटतं की हां, आता 1 तास आता मला काही पेन होणार नाही. पुन्हा सेकंड डे तीच प्रोसेस, थर्ड डे तीच प्रोसेस. माझे सायकल वाढत गेले, माझं रिस्पॉन्स. तरी माझं दुखणं काय, माझी सिव्हिरिटी इतकी होती की 60 सेशनमध्ये मला काही झालं नाही. माझं नर्वस ब्रेकडाऊन झालं, थोडंसं मी अपसेट झालो. मला वाटलं की मी उगीच म्हणजे पैसे टाकले, जे आहे ते करायचं, म्हणजे उगीच आता मला वाटलं की गेले माझे पैसे फुकट गेले. 8 सेशन नंतर पण इकडची टीम, हे डॉक्टर्सची टीम
इतकी सपोर्टिव्ह, इतकी मोटिवेटेड होती, इतकी मोटिवेटेड की नाही तुम्ही इकडे आलात ना, आता तुम्ही सरळ होऊनच जाणार, आता ही आमची जिम्मेदारी. मला आम्हाला 2 महिने लागले, 3 महिने, 24 सेशन लागेल, नाही तर 200 सेशन लागेल, हे आम्ही तुम्हाला बरं करणार. हे शेवटपर्यंत त्यांनी जो कॉन्फिडन्स बिल्डअप केला ना, आणि माझ्यामध्ये जे सेल्फ कॉन्फिडन्स त्यांनी बिल्डअप केलं की नाही तुम्ही स्वतः करायचं ते. 70% 80% इज अ ट्रीटमेंट, 70% 80% इज अ ट्रीटमेंट, पण 10-20% हे तुमचं स्वतःचं आहे. तो कॉन्फिडन्स बिल्डअप केलं. आणि खरोखर मग मी पण विचार केला की नाही हे जर एवढे माझ्या पाठीशी एवढे उभे आहेत, आई वडिलांसारखे एवढे देवासारखे उभे आहेत, हे एवढे प्रयत्न करतात, आपण का नाही करावं. मग मी माझं स्वतःला पण मोटिवेट केलं. ज्यांनी फक्त एवढं त्यांचे प्रत्येक इन्स्ट्रक्शन फॉलो केलं. मी ट्रॅव्हलिंग सोडून दिली, मी कारने हे करत होतो, मला अगदी म्हणजे खाली बसत नव्हतो. वॉशरूमला पण कमोड त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वेस्टर्न, माझ्या घरी इंडियन होतो, वेस्टर्न हे केलं. खाली अजिबात मांडी घालून बसत नव्हतो, वाकत नव्हतो, जराही वाकत नव्हतो. आंघोळ करताना ही चेअर घेऊनच, हे सर्व इन्स्ट्रक्शन अगदी काटेकोरपणे पाळल्यानंतर मला 20-22व्या सेशन नंतर थोडासा मला फरक, तेव्हा मला असं वाटलं की थोडासा फरक जाणवायला लागला. तेव्हाही मला असं वाटलं की अरे 24 सेशन म्हणजे यांनी 24 सेशन दिले, 22 सेशन नंतर 24 सेशन नंतर हे लोक मला म्हणतील की आमचं इथपर्यंत 24 सेशन होते, आता तुमचं काय होत नाही तर तुम्ही घरी जा. मला ते टेन्शन होतं. 24व्या दिवशी मी घाबरत मी डॉक्टर दादांना विचारलं की काय होणार आहे, डॉक्टर दळवी पण होते काय आहे, तर ते म्हणाले तुम्ही काही तुमचं झालं नाही ना तोपर्यंत तुमचं आम्ही सेशन तुमचं थांबवणार नाही आहे. मग त्यांनी जे कंटिन्यू पुन्हा मला आणखीन कॉन्फिडन्स आला. आणि आणखीन हे झालं की तुमचे फॉलोअप तर आहे ते 4 ते तर वेगळेच आहे, पण हे कंटिन्यू रेग्युलर सेशन ते डॉक्टर अमेरिकेला डॉक्टर मार्क हे डॉक्टर जोसेफांना कंटिन्यू माझ्याबद्दल कन्सल्ट करत होते. पण त्यांनी हार नाही मांडली, त्यांच्यामुळे मी हार नाही मांडली. मी ॲक्च्युली वेगळं, पण त्यांनी एवढा सेल्फ कॉन्फिडन्स मला दिला आणि इतकी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट झाली ना, आज मी जे दिसतो ना तसं नाही. हे 8 महिन्यापूर्वी बघितलं असतं ना, मला कोणी पाहिलं असतं तर मला मी असा एकदा वाकडा, मला 2 जण खांद्यावर घेऊन इकडे आलेले, अशी माझी अवस्था होती. बाकी इकडे आल्यानंतर मग त्यांनी 30-35 सेशन झाल्यानंतर 30 ते 32 सेशन माझे झाले. त्याच्यानंतर ही फॉलोअप सेशन त्यांनी स्वतःहून म्हणजे फोन करून इतका फॉलोअप करून इतकं क्लोजली त्यांनी फॉलोअप केला की नाही कसं आहे, डॉक्टर्स मला फोन करून विचारायचे कशी तब्येत आहे काय आहे, इतकं पर्सनली त्यांनी हे केलं ना फॅमिलीसारखं. त्याच्यासारखं म्हणजे पुढे आता मला असं वाटत नाही की दुसरं स्पाईनचा काय एक म्हणजे एक ब्लेसिंग आहे. यांनी जे मशीन आणले ना, एक देवासारखं त्यांनी ते काहीतरी हे आणलं, नॉन सर्जिकल इट्स अ नॉन सर्जिकल स्पाइन इन्स्टिट्यूट. मला ॲडवाईस केली होती, अंबानीसारख्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडवाईस केली होती की मला स्पाईनचं सर्जरी करावं लागेल. माझी ती हे मणक्याची गादी बाहेर आलेली होती, ती फाटली होती, त्याचं सगळं ते बरंच काही बाहेर आलेलं. इन डिटेलमध्ये माझे रिपोर्ट्स हे सगळे डॉक्टर्स रिपोर्ट्स बघायचे आणि म्हणे अरे तुमचं खूप सिव्हिअर केस आहे, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, मणक्याचं ऑपरेशन आहे. आणि माझ्या ह्या एजमध्ये मला करायचं नव्हतं ऑपरेशन. पण त्याच्यानंतर माझी वाईफ, माझी आई, डॉक्टर दळवी मॅडम, डॉक्टर राधा, हे जे काय माझ्या पाठीशी उभे राहिले, यांच्या मेहनतीने, यांच्या सर्वांच्या कृपेने मी आज असा सरळ उभा आहे. आज तुम्ही उभे. माझी वाईफ आहे, ती इतकी सपोर्टिव्ह होती की तिच्यामुळेच तिने खूप प्रॉब्लेम फेस केले माझ्यासाठी. अमेरिकन इन्स्टिट्यूट नॉन सर्जिकल यांनाच देते मी, कारण आज त्यांच्यामुळेच माझे मिस्टर चांगले व्यवस्थित झालेले आहेत. आणि खरंच मी खूप खुश आहे. ज्यांना कोणाला त्रास आहे त्यांनी नक्की त्याचा फायदा घ्यावा, जे आपल्या इंडियामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी याचा उपयोग बोलताना ज्यांना त्रास असेल त्यांनी नक्कीच घ्यावा, हीच मी सगळ्यांना सांगू इच्छिते. थँक्यू डॉक्टर.